नमस्कार. निवडणूक स्पेशल टॉक टाइम मध्ये आज आपल्यासोबत तो पाहुणा आहे ज्याच्याकडे भरपूर गुपितं आहेत आणि आज त्यातली ते गुपितं आपल्याला सांगतायत का हे आपल्याला पाहायचंय. तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकतात मनसे नेते बाळा नांदगावकर यांना. आमचा नंबर लिहून घ्या 022266899263. त्यांना आपण विचारणार आहोत शिवसेना आणि मनसे एकत्र येणार आहेत का, ते उद्धव ठाकरेंना भेटले का, हे सगळं विचारूयात. तुमचं स्वागत आहे. नमस्कार. प्रचाराचा जोरदार तुमचा धडाका सुरू असेल, त्यातून तुम्ही वेळ काढून आलाय आणि सगळ्यांच्या मनातला पहिला प्रश्न अर्थातच हा आहे की शिवसेना आणि मनसेच्या मधला एक दुवा म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. तुमचे संबंध आहेत मातोश्रीशी सुद्धा, हे सगळ्यांना माहिती आहे. ज्यावेळेस महायुती तुटली त्यावेळेस अशी एक शक्यता निर्माण झाली होती की पुन्हा एकदा शिवसेना आणि मनसे हे जवळ येऊ शकतील का, निवडणुकीच्या आधी नाही तर नंतर तरी. तर तशी शक्यता तरी आहे का? कारण त्या दिवशी तुम्ही म्हणाला होतात कृष्णकुंजहून बाहेर आल्यावर की काही अशक्य नसतं राजकारणात. तर अजूनही तुम्हाला असं वाटतं की काहीही शक्य आहे? नाही, बिलकुल. त्याविषयी माझं मत, मी अत्यंत ठाम मत मांडत असतो. जर 25 वर्षाची युती तुटू शकते, 15 वर्षाची आघाडी तुटू शकते, लालू प्रसाद, नितीश एकमेकांचे दुश्मन एकत्र येऊ शकतात. मला माहिती ना, निवडणुकीमध्ये कोणच कोणाचा कायमचा मित्र नसतो, कायमचा शत्रू नसतो. आणि आता दोन भावंड आहेत, निर्णय त्यांनी घ्यायचे. पण मी त्या दिवशी बोललो की माझ्या दृष्टीने ठाकरे कुटुंबावरती माझं खूप नितांत श्रद्धा आहे आणि प्रेम आहे आणि ते कायम राहणार आहे. तो काही विषय बदलला नाही. राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे, आम्ही त्या दिवशी बोललो माझे दोन डोळे आहेत आणि त्याच्यामुळे मला निश्चितपणे पण ते दोन्ही डोळे मिळून आता एकच उद्दिष्ट पाहणार आहेत का? एखादी चांगली घटना या राज्यामध्ये घडत असेल, ज्या घटनेमुळे ह्या राज्याचा, मराठी माणसांचा विकास होत असेल, तर त्याचा निश्चितपणे. पण तुम्ही त्या दिवशी जाऊन मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती का? नाही, बिलकुल नाही, बिलकुल. त्यावेळेस तशी चर्चा होती म्हणून म्हटलं तुम्हालाच विचारावं. बिलकुल नाही, बिलकुल नाही. आणि मी खोटं बोलणार पण मग कोणी कोणाला भेटलं का? म्हणजे शिवसेना आणि मनसेचे कोणते फोनवरून बोलणं झालं? मग भेटले नाही. मात्र एवढं नक्की की उद्धव साहेबांनी राजसाहेबांना फोन केला होता त्यांची तब्येतीची विचारपूस करायला, एवढे मात्र नक्की आहे. नंतर त्यावेळेला ही चर्चा झाली दोघा भावंडांमध्ये. आता काय चर्चा झाली त्याची मला कल्पना नाही. आणि ठाकरे तसे आपल्या मनातलं कोणाला कळू देत. पण ते खरं. पण तुमच्या मनातलं काय ते आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. पण आम्हाला असं कळलं की त्यावेळेला तुम्ही याद्या सुद्धा जुळवून पाहिल्या की शिवसेना आणि मनसे कुठे एकमेकांच्या समोर आहेत वगैरे, एवढं इथपर्यंत विचार झाला होता का? मला असं वाटतं की काही गोष्टी न बोललेल्या बऱ्या असतात, त्याच्यामुळे माहिती नाही. पण निवडणुकीनंतर शक्य आहे असं तुम्ही म्हणताय? ते झालं तर चांगलंच आहे ना, मला त्याचा आनंदच वाटेल, काय प्रश्न येत नाही. परंतु शेवटी कसं आहे की दोन बंधू, उद्धव साहेब शिवसेना चालवत आहेत, राजसाहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेना चालवत आहेत. आता पुढे काय होईल मी. पण त्यामुळेच मग आता दोन्ही पक्षांमधलं अंतर थोडं कमी होत चाललंय. कारण गेल्या वेळेला राज ठाकरेंनी जोरदार टीका केली होती उद्धव ठाकरेंवर, यावेळेला मात्र ते अजिबात शिवसेनेवर टीका करत नाही. असं नाही, टीका त्यांना कसं आहे, त्यांना कोणत्या वेळेला काय घ्यायचं, त्यांनी बाळासाहेबांकडून अचूक टाइम घेतलेला आहे. बरोबर, आता शिवसेनेवर टीका करायची नाही हे त्यांनी बरोबर घेतलं. ते त्यांना माहिती, मला काय कल्पना नाही. परंतु मला वाटते की जे चाललंय ते चांगलं आहे. असं जे चाललंय ते चांगलंय. ठीक आहे, आपण पहिला प्रश्न घेऊयात, फार अडचणीत आणत नाही तुम्हाला. संदीप शिंपी विचारतायत मुंबईहून पहिला प्रश्न. संदीप, तुमचा प्रश्न विचारा. सर, राजसाहेब बोलतात की माझा सत्तेचा दिवस जो झोपड्यांचा शेवटचा दिवस असेल तर ते नक्की करतील का? आणि आघाडी सरकारने जे 2000चे रूम पात्र केले ते त्यांना आपलं काय म्हणणं आहे? नाही, एक लक्षात घ्या संदीपजी, तुमचा प्रश्न अत्यंत योग्य आहे. कारण या राज्यामध्ये केवळ मतांच्या लाचारीसाठी आम्ही झोपडपट्ट्यांना सतत सुरक्षितता देत आलेलो आहोत, हे आपल्याला अत्यंत प्रांजळपणे कबूल करायला लागेल. आणि त्याच्यात असं धरा की मी एक राजकारणी आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी एखाद्या गोष्टीचा समाप्ती झाली पाहिजे की नाही, की सतत वाढवायची. 71ची झाली, मग 75ची झाली, नंतर 85 झाली, मग 95 झाली, आता 2000 पुढे हळूहळू 2014 बोलतील. मला असं वाटतं की त्याच्यावरती कुठेतरी एक समारोप झाला पाहिजे. हे मुंबई एवढं सुंदर बेट आहे आणि या बेटावरती ही जर झोपडपट्टी पूर्ण आकार उकार देऊन जर तिला उत्तम प्रकारे डेव्हलप करून अख्खी मुंबई झोपडपट्टी मुक्त केली तर निश्चितपणे या मुंबईकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला जाईल. आणि म्हणून राज ठाकरे साहेब म्हणाले की माझा जो आता विकास आराखड्याची परत मुद्दा मी आणलेली आहे, याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की
जी झोपडपट्टी माझं राज्य आलं तर माझ्या राज्याचा सुरुवातीचा पहिला दिवस हा झोपडपट्टीचा शेवटचा दिवस असेल. ते एवढ्यासाठी मला आठवतंय की आता ज्या झोपड्या आहेत ते 2000 पर्यंत आता लिगल होणारच आहेत. त्याला सरकारने आता जे काय घर द्यायची त्याच्यानंतर मात्र कुठल्या झोपड्या येणार नाहीत. या राज्यांनी कायदा बनवला, त्या कायदा बनवला आम्हीच होतो ना युतीचं सरकार असताना. तो कायदा बनवला होता की कोणत्याही विभागामध्ये जर झोपडी एखादी वाढली, झोपडपट्टी निर्माण झाली तर तिथला वॉर्ड ऑफिसर आणि त्या पोलीस स्टेशनचा सिनियर इन्स्पेक्टर यांना सस्पेंड केला जाईल. अद्यापर्यंत तशी कधीही कोणती कारवाई झाली नाही. याचा अर्थ असं नाही की वॉर्ड ऑफिसर आणि सिनियर जे ते दोषी आहेत, ह्याच्यात दोषी राजकारणी पण आहेत ना, बरोबर आहे. त्याबद्दल राजकारणी राज पण आहे. ठाकरे- त्याच्यामुळे पण राज ठाकरे साहेबांनी जी कमिटमेंट दिली ही पक्षाचा अजेंडा म्हणून समजा. हा विकास आराखडा आहे महाराष्ट्राचा आणि त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय हा बरोबर. पक्ष अत्यंत कणखरपणे येऊ आपण विकास आराखडे पण येऊयात. पण आता विदर्भातून पुढचा प्रश्न आलाय. भानुदास वाघमारे विचारतायत. तुमचा प्रश्न विचारा भानुदास. हॅलो, हा नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे. तुमचा आवाज येत नाहीये, तुमचा आवाज येत नाहीये भानुदास. हॅलो हॅलो. हा बोला बोला. हा म्हटलं आहे हा मराठवाड्यात धरणग्रस्त ते घरदार आपण पुढचा प्रश्न घेऊ. त्यांचा आवाज नीट येत नाहीये. मुंबईहूनच आहे पुढचा प्रश्न. अब्दुल शेख विचारतायत. अब्दुल, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो अब्दुल शेख, तुम्हाला आवाज येतोय? हा हो येतो हा. आवाज माझा. तुमचा प्रश्न विचारा. हा माझा प्रश्न आहे साहेबांची. हा ते भिवंडी मध्ये जे पूर्व विभाग आहेत, पश्चिम विभाग आहेत हा आणि ते एक ग्रामीण विभाग, म्हणजे या साईडले म्हणजे 3 आमदार आहेत. तर या ठिकाणी म्हणजे 2 जे पूर्व पश्चिम मध्ये जर कोणी उमेदवार नाही आहे तर ग्रामीण मध्ये म्हणजे दशरथ पाटील उमेदवारी द्यायला तर साहेबांना हेच म्हणजे इथे 2 ठिकाणी का नाही म्हणजे त्यांचा साधारणतः प्रश्न आहे. त्यांचा आवाज नीट ऐकून आला. तिथे उमेदवार का नाही दिले असं नाही. लक्षात घ्या, भिवंडीमध्ये दशरथ पाटील गुरुजी हे आमचे अत्यंत उत्तम उमेदवार आहेत आणि भिवंडी पूर्व आणि पश्चिम मध्ये आमच्याकडे उत्तम उमेदवार होते. आमचा बाळू मामा आहे, बाळ्या मामा आहे, त्याला लढवायचं होतं आम्हाला तिथे. परंतु आम्ही भिवंडी पट्ट्यामध्ये विचार केला की एकच सीट कॉन्सन्ट्रेट करू आणि त्याच सीटला ताकद लावून तीच सीट निवडून आणू. आणि त्यामुळे भिवंडी पूर्व आणि पश्चिमला उमेदवार असताना सुद्धा पक्षामध्ये आमचं डिस्कशन झालं आणि त्याच्यानंतर आमचा निर्णय झाला की एक सीटवरती पूर्ण ताकद लावून ती सीट निवडून आणायची अब्दुलजी. आणि त्याच्यामुळे भिवंडी पूर्व आणि पश्चिमेला आम्ही उमेदवार दिले नाहीत. खरं आता दिले पाहिजे होते या मताची मी सहमत आहे. नाही, पण तुमचं थोडं कन्फ्युजन होतं का? म्हणजे मी समजून घ्यायचा प्रयत्न करतोय की तुम्ही म्हणताय की एका भिवंडीतल्या जागेवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करायचं ठरवलं. मग जर तुमचं हे धोरण असेल तर तुम्ही महाराष्ट्रातल्या काही विशिष्ट जागांवरच कॉन्सन्ट्रेट करायचं सोडून एवढ्या तुम्ही किती 232 जागा लढता. 230 जागा आम्ही लढवतो आहोत. एवढ्या मग लढायच्या तर सगळ्या लढायच्या किंवा मग नाही. काही कॉन्सन्ट्रेट करून लढायचं? नाही, भिवंडीमध्ये आमच्याकडे बाळ्या मामा एक जो आमच्या लोकसभेत उमेदवार होता. नाही, म्हणजे मी पूर्ण राज्याबद्दल नाही, विचारतो. मान्य, तो तिथं उमेदवार होता आमच्याजवळ. परंतु आम्ही विचार केला की भिवंडीमध्ये एक सीट जरी आपण काढली तरी ग्रामीण मधली आपल्याला फायदेशीर ठरेल आणि म्हणून आम्ही त्या पट्ट्यात दिली नाही. मग इंटायर महाराष्ट्रामध्ये आम्हाला 230 उमेदवार उभे केलेले आहेत. ज्या ज्या ठिकाणी आम्हाला तसे वाटले नाही की उमेदवार खूप काही स्ट्रॉंग आहेत नाही आहेत ह्याचा विचार केल्यानंतर 230 ही आमची शेवटची फिगर झाली आलं लक्षात. आणि त्याच्याप्रमाणे आता साहेबांच्या सभाही आम्ही कोणत्या कोणत्या उमेदवारांना कशा द्यायच्या ते अख्खा प्लॅनिंग करून तशा प्रकारच्या सभा दिलेल्या आहेत. आणि कमी दिवसामध्ये या सगळं करायचं होतं तरी 50-50 सभा आम्ही लावलेल्या आहेत. त्याच्यामुळे इच्छा आहे आम्हाला की सगळ्याच मतदारसंघामध्ये मदत करावी. ते आता मी स्वतः निवडणुकीत अडकलेलो आहे. तर मी बरोबर आहे. या सगळ्या या तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारायचे आहेत की राज ठाकरेच एकटे का सगळीकडे सभा घेत फिरतायत हे विचारायचं आहे. तुम्ही अडकून पडलात, तुम्हाला बाहेर प्रचार करायचा होता, निवडणूक लढवायची नव्हती, असं का होतं हे विचारायचं आहे. आणि भरपूर प्रश्न विचारायचे आहेत. तुम्ही सुद्धा तुमचे प्रश्न विचारू शकतात. आमचा नंबर तुम्हाला पाठ आहे 022-668-99263 या नंबरवर तुम्ही पण फोन करून थेट प्रश्न विचारू शकता. ब्लूप्रिंट बद्दलचे प्रश्न विचारू शकता. आता एक ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा भेटूयात. निवडणूक स्पेशल टॉक टाइम मध्ये आपण गप्पा मारतोय मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्यासोबत. त्यांना प्रश्न विचारतोय आणि पुढचा प्रश्न आलाय अहमदनगरहून. शिवाजी उधारे प्रश्न विचारतायत. शिवाजी, तुमचा प्रश्न विचारा. हा नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा. नांदगावकर साहेब. नमस्कार, बोला उदारे साहेब. हा नमस्कार. हा मी काय म्हणतो, भविष्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले
हा बोला बोला. आणि हा तर मुख्यमंत्रीपदी कोण राहील? राज ठाकरे राहतील का आपलं उद्धव ठाकरे राहतील? आणि विकासाचा अजेंडा काय असेल? नाही, एक लक्षात घ्या, उद्या जर सत्तेमध्ये यायचं असेल तर ठाकरे बंधू दोघे जर एकत्र येणार असतील तर एकत्र बसून ठरवतील कोणाला मुख्यमंत्री करायचंय ते काय. कारण मी ठाकरे फॅमिलीचा जवळचा माणूस आहे, मी त्यांचा लॉयलिस्ट आहे. त्यामुळे मी आता कसं सांगू शकतो तुम्हाला कोण होतील ते. त्यांनी पण फारच मला ठाकरे पुढचा प्रश्न विचारला हा, पण ठाकरे कुटुंबातला कोण झाला तर मला त्याचा निश्चित आनंद वाटेल. त्याच्यात राज ठाकरे साहेबांनी स्वतःचा सुद्धा एक विकास आराखडा महाराष्ट्राचा बनवलेला आहे आणि उद्धव साहेबांनी स्वतःचा काही विजन डॉक्युमेंट common minimum मिनिमम कार्यक्रम एखादा तयार करू शकतात. पण आता आपण कसं सांगू शकतो या विषयावरती? मी काही ज्योतिषी तर नाही ना. त्यामुळे मी उदारे साहेब तुमच्या भावना त्या भावनांचा मी निश्चित आदर करतो, पण मी काही ज्योतिषी नसल्यामुळे मी आता सांगू शकत तुमच्याही नाही. पुढे जाऊन विचार करणारे लोक आहेत राज्यात. पुढचा प्रश्न घेऊयात. नाशिकहून निखिल वाखारे प्रश्न विचारतात. निखिल, तुमचा प्रश्न विचारा. हा सर, मला हे विचारायचं होतं की मोदी सरकारने जे सांगितलंय की देवेंद्र फडणवीसांनी की आम्ही महाराष्ट्राचे तुकडे करू सत्ता आल्यावर, विदर्भ वेगळा काढू, तर यावर सरांचं काय म्हणणं आहे? नाही, मला असं वाटतं एक पहिली गोष्ट लक्षात घ्या की विदर्भ हा आपल्या राज्यात विलीन झाल्यानंतर विदर्भासाठी जेवढं काही करता आलं तेवढं करण्याचा प्रामाणिकपणे या राज्याच्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारने केलेलं आहे. दुर्दैवाने तिकडचा बॅकलॉग काही अजून पूर्ण झालेला नाही. ज्याप्रमाणे विदर्भाचा बॅकलॉग आहे त्याप्रमाणे मराठवाड्याचा, आमच्या कोकणाचा सुद्धा बॅकलॉग आहे. परंतु मला असं वाटतं की छोटे छोटे राज्य निर्माण होणे वगैरे वगैरे जरी गोष्ट असली तरी मराठी भाषिक एकत्र यावेत यामुळे ते विदर्भ आपल्यामध्ये आपण घेतलेले आहे. आणि अशा वेळेला जर विदर्भ तोडण्याची कोण भाष्य करत असेल तर त्याला आमचा कडाडून विरोध राहणार आहे. आम्ही प्रचंड विरोध त्याला करू आणि हे आमच्या पक्षप्रमुखांनी त्याला ऑलरेडी तशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे. आम्ही भूमिका मांडली होती की मुठभर लोकांच्या समाधानासाठी, पुढाऱ्यांच्या समाधानासाठी काही विदर्भ वेगळा व्हायला आमचा विरोध आहे. मात्र महाराष्ट्रात त्या विदर्भातले जर सगळी लोक सार्वमत घेऊन जर बोलत असतील तर एखादा विचार वेगळा होऊ शकतो. अन्यथा विदर्भाला आमचा पूर्णपणे विरोध आहे आणि आम्ही कडाडून विरोध करू. याबद्दल तुम्ही कोणतीही शंका मनात बाळगायची कारण नाही. पण विदर्भ वेगळा करायचा आहे ही भाजपची जुनी भूमिका होती. त्याच भाजपला, त्याच मोदींना तुम्ही लोकसभेला पाठिंबा दिला आणि आता मात्र तुम्ही उद्धव ठाकरेंच्या जवळ जाताय. म्हणजे ही मनसेची खूप संधी साधू भूमिका आहे असं नाही, वाटत बिलकुल नाही नाही. का? संधी साधू लोकसभेला मोदींना पाठिंबा द्यायचा, आता मोदींना शिव्या द्यायच्या आणि उद्धव ठाकरेंच्या जवळ जायचं. म्हणजे लोक म्हणतील की मनसे आपली पोळी भाजून घेते. बिलकुल नाही, तसं नाहीच आहे. तुम्हाला कल्पना आहे की ज्यावेळेला नरेंद्र मोदीजींच्या पण स्वप्नात नव्हतं की ते भारताचे पंतप्रधान पदाचे कधी काळी उमेदवार होतील. 2011 साली सन्मान्य राज ठाकरे साहेबांनी त्यांचं गुजरातचं काम बघून त्यांच्याबद्दल स्वतःच भूमिका मांडली होती, आलं लक्षामध्ये. परंतु शेवटी आमचाही पक्ष आहे आणि आमचा पक्ष असल्यामुळे जिथे जिथे आमची ताकद होती तिथे तर आम्ही निवडणूक लढवली. पण आम्ही आमची मन स्वच्छ ठेवून आम्ही सांगितलं होतं की या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाले पाहिजे. ती भूमिका आम्ही त्याला मांडली होती. त्याचं आम्हाला नुकसानही झालं ना, आम्ही नुकसान घेतलं, झालं नुकसान. तो भाग जरी वेगळा असला तरी एक देशाला स्थिर सरकार मिळालं हा किती समाधानाची गोष्ट आहे. पण असं 3 महिन्यात काय झालं की अचानक तेच आवडणारे नरेंद्र मोदी आता तुम्हाला आवडेल असे झाले? येतच नाही ना. तुम्ही प्रत्येक रॅलीमध्ये टीका करतायत राज ठाकरे मोदींवर. असं 3 महिन्यात काय झालं अचानक? देशाची निवडणूक वेगळी होती, राज्याची निवडणूक वेगळी आहे. आमचं म्हणणं आहे की आता तुम्ही देश तुमच्याकडे दिले ना, तुम्ही देश सांभाळा, देशाचा विकास करा, आम्हाला आनंद आहे त्याच्यामध्ये. पण आता महाराष्ट्राचा विकास करायला आम्ही समर्थ आहोत ना. जे प्रादेशिक पक्ष आहेत ते प्रादेशिक पक्ष समर्थ आहेत ना. बरं का, असं नाही की कुठल्या राज्यामध्ये प्रादेशिक पक्षांनी विकास केलेला नाही, प्रादेशिक पक्ष समर्थ आहेत ना. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की नरेंद्र मोदी हा विषय सोडा, पण या राज्यामध्ये प्रादेशिक पक्ष जेवढे आहेत तेवढे समर्थपणे ते करू शकतात. आणि त्यामुळे मला वाटते राज ठाकरे साहेबांनी भूमिका स्पष्ट केली की आता तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचं नाही ना तुम्हाला, तर विषयच येत नाही. आणि त्यामुळे एक पक्षाचा शेवटी एक आमचा पण पक्षाचा अजेंडा आहे ना, आणि त्यामुळे ठीक आहे, आम्ही आमची भूमिका मांडतो. आता एक ब्रेकची वेळ झाली, आपण ब्रेक नंतर पुन्हा भेटणार आहोत. पण त्यांना एक प्रश्न विचारायचा राहिलाय, तो आपण ब्रेक नंतर विचारूया की राज ठाकरे सगळीकडे सभा घेत आहेत, दुसरे नेते मनसेमध्ये अजूनपर्यंत का तयार होऊ शकले नाहीत? आज पार्टीला 8-9 वर्ष होत आले तरी पण. त्यांना विचारणार आहोत ब्रेक नंतर. तुम्ही प्रश्न विचारू शकतात. आमचा नंबर लिहून घ्या 022-66899-263. भेटूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांच्यासोबत आपण निवडणूक स्पेशल टॉक टाइम मध्ये गप्पा मारतोय. आणि आता ब्रेकपूर्वी जो मी विषय काढला होता तो म्हणजे राज ठाकरे सगळीकडे सभा घेत आहेत. दुसरा नेता मनसेमध्ये त्या ताकदीचा नाहीये की ज्याच्या सभांना राज्यभर गर्दी होऊ शकेल. तुमची दुसऱ्या फळीतलं जे नेतृत्व आहे ते तेवढं सक्षमपणे उभं नाही राहू शकलं हे तुम्ही कबूल करता. बिलकुल कबूल करतो. काय विषयच येते त्याबद्दल. ते करत पण ते असायला हवं होतं असं नाही वाटत. 100% असायला पाहिजेत ना. 100% असायलाच पाहिजेत की शेवटी साहेब एकटे किती किती फिरणार ना. आता जर आमच्याकडे पण जर असं नेतृत्व नाही उभं राहिलं ते साहेबांचंच अपयश नाही का तसं उभं करण्यामध्ये? अपयश नाहीचा प्रश्न येत नाही. आपल्या लोकांनी पण इंटरेस्ट घेऊन करायला पाहिजे होतं. जसं आता मी महाराष्ट्रामध्ये सतत फिरत होतो त्याच्यामुळे माझ्या मतदारसंघामध्ये कधी असं झालं नाही. एवढं दुर्लक्ष पण झालं ना हे तर मी अत्यंत प्रांजळपणे कबूल करतोय. आणि म्हणूनच तुम्हाला निवडणूक लढवायची नव्हती? नाही, निवडणूक मी लढून जिंकून पण येणार हे पण तुम्हाला निवडणूक यावेळेला लढवायची नव्हती. तो भाग वेगळा होता. त्याचं कारण काय होतं वेगळं होतं. पण हो, लोकसभा लढत आलं 1,72,000 माझ्यापुढे लीड होतं ना मिलिंद देवराचा. तरी पण मी लढवलीच ना तेवढ्या ताकदीने. त्यामुळे शिवडीमध्ये सुद्धा तेवढ्या ताकदीने मी लढवतोय. तर तो काही विषय येत नाही हा लक्षामध्ये. पण का तुम्हाला लढवायची का नव्हती? मला वाटलं पक्षाचं इतर ठिकाणाहून पण कोण जात नाही. राजसाहेब एकटेच किती किती जाणार ना. कुठेतरी जाऊन महाराष्ट्रामध्ये पण प्रचार केला पाहिजे. आणि म्हणून माझी इच्छा बरं ही आत्ताची नाही. पक्षाचा जन्म झाला त्या दिवसापासूनची माझी इच्छा आहे की मला निवडणुकीच्या फांदात पाडू नका. मी आता निवडणूक लढवणार नाही. पण साहेब बोलले तुला निवडणूक लढवायलाच पाहिजेत. त्याच्यानंतर 3 निवडणुका मी लढवल्या. 2 लोकसभेच्या 1 विधानसभेची. आणि आता परत 4थी निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची लढवतोय. माझ्या जीवनात ही 8वी निवडणूक आहे. आणि म्हणून मी सांगितलं होतं. परंतु आमच्या पक्षामध्ये सुद्धा दुसरी फळी मजबूत तयार करण्याची आवश्यकता आहे. आणि मला वाटतं ह्या येणाऱ्या वर्षात आम्ही त्याच्यावर काम करणार आहात. आपण विदर्भातून जो पुढचा प्रश्न आलाय तो घेऊयात. सचिन यलगंदेवार प्रश्न विचारतायत. सचिन तुमचा प्रश्न विचारा. सचिन तुम्हाला आवाज येतोय? सचिन तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा आणि प्रश्न विचारा. हॅलो साहेब, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. साहेब मला प्रश्न असा विचारायचा. मध्यंतरी साहेबाची सभा झाली होती. तर त्या साहेबांनी असं म्हटलं होतं का तालुका निश्चित डिसेंबर पर्यंत तालुका निश्चित दौरे करणार. तर त्याच्या अनुषंगाने आम्ही तशी तयारी वगैरे केली होती. तर ते कॅन्सल का बरं झालं? नाही, विषय असा आहे की निवडणूक लागल्यानंतर पण निवडणुकीचं वातावरण नव्हतं. दुर्दैवाने युती आघाडी हे गोंधळ चालूच होता. 1 नंबर 2 साहेब त्या दरम्यान 15-1 दिवस स्वतः आजारी होते. प्रचंड आजारी होते. तरी सुद्धा तुम्हाला आठवत असेल साहेब सचिन भाऊ की मी साहेबांना विनंती करून आम्ही विदर्भात गेलो होतो इंटरव्ह्यू घ्यायला उमेदवारांच्या. नंतर मराठवाड्यात गेलो. तर मराठवाड्यात इंटरव्ह्यू घेताना त्यांना थोडा परत त्रास झाला. मग 7 जिल्ह्यांचे इंटरव्ह्यू घेऊन ते नंतर मग परत थांबले. नंतर पुढच्या इंटरव्ह्यू मी घेतल्या तर त्यांची तब्येतही ठीक नव्हती. 15-20 दिवस त्यांचे त्यामुळे गेली. आणि त्यामुळे त्यांना महाराष्ट्रामधल्या बऱ्याच मतदारसंघामध्ये आम्हाला जायचं होतं पण दुर्दैवाने जाता आलं नाही. पण भविष्य काळामध्ये आता आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये नक्की जाणार आहोत. आता ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी साहेब सभा घेतातच आहेत. ठीक आहे, आपण एक शेवटचा ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर भेटूयात. तुमचे प्रश्न असेच विचारत राहा. बाळा नांदगावकर त्याची उत्तरं देतात. आणि एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे तो अर्थातच सगळ्यांच्या चर्चेचा, तो म्हणजे जाहिरातींबद्दलचा प्रश्न. तो आपण विचारूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. बाळा नांदगावकरांसोबत आपण गप्पा मारतोय. त्यांना निवडणुकी संबंधीचे प्रश्न विचारतोय. शेवटचे 2 प्रश्न. एक म्हणजे तुमचं ब्लूप्रिंटचं टायमिंग चुकलं का? कारण त्या ब्लूप्रिंट बद्दल एवढी एक असा सस्पेन्स तयार केला होता. पण ज्या वेळेला नेमकी ब्लूप्रिंट यायची वेळ झाली त्यावेळेला आघाडी तुटली, युती तुटली आणि सगळं राज्य तेच पाहत राहिलं. ब्लूप्रिंटकडे दुर्लक्ष झालं. टायमिंग चुकलं का? मला वाटत नाही टायमिंग चुकलं. आता दुर्दैवाने ज्यावेळेला आमची ब्लूप्रिंट आम्ही ठरवली होती की या तारखेला आणायची त्याची अनाउन्समेंट पण केली होती. आणि नेमकी त्यांच्यामध्ये एवढा गोंधळ झाला युती आघाडीमध्ये. आणि नेमकी त्यांनी त्याच दिवशी त्याच वेळेला नेमकं झालं की त्यांनी मुद्दामून त्यावेळेला घोषणा केली. आता कदाचित तसं असू शकेल पण ठीक आहे, हरकत नाही. आमची ब्लूप्रिंट लोकांपर्यंत त्यामुळे पोहोचली नाही. बिलकुल बरोबर आहे. आता जेवढे शक्य आहे तेवढे आम्ही महत्वाचे मुद्दे
लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्याशी जोडून माझा शेवटचा प्रश्न आहे, तो म्हणजे निवडणुकीच्या प्रचाराचा वेळ फार कमी आहे आणि त्यामुळे लोक अधिकाधिक म्हणजे जे राजकारणी आहेत ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जाहिरातींचा मार्ग स्वीकारतात. बिलकुल पण मनसेच्या अजून या जाहिरात युद्धात मनसे उतरलेली अजून दिसत बिलकुल नाही. नाही. त्याचं कारण असं की जाहिरातीला एवढा पैसा लागतो. माझ्या पक्षाकडे कुठली सत्ता आहे मला सांगावं. काँग्रेसकडे कुठली सत्ता वर्षानुवर्षी सत्तेवर होती, राज्य ताब्यात होते. बीजेपीकडे आता सत्ता आली ती सोडा. त्याच्याशिवाय नाशिकच मुंबई होती. महानगरपालिका त्यांच्या ताब्यात होती. त्यामुळे इतर पक्षांकडे खूप पैसा, शेवटी जाहिरातीला पैसा लागतो. आमच्याकडे कुठून पैसा आणणार? मग यावेळेला जाहिराती करणारच नाही नाही मनसे? नाही. आता साहेब परवा तर मुंबईमध्ये आले महाराष्ट्राचा दौरा करून, त्यामुळे आता त्याच्यावर वर्किंग करता येते. बहुतेक त्याच्या बाबतीमध्ये 1-2 दिवसामध्ये जाहिराती करतील. पण मग असं मला तुम्हाला वाटतं. असं वाटतं की जे छोटे पक्ष आहेत किंवा जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो, कारण की जे मोठे पक्ष आहेत त्यांना जास्त फंड्स अवेलेबल असतात, जास्त रिसोर्सेस अवेलेबल असतात? नाही, मोठ्या पक्षांना तर सगळीकडून फंड अवेलेबल होतात, तो भाग वेगळा असला तर याच्यापूर्वी तसं आम्हालाकडे अडचण आली नाही. आम्ही आमच्या परीने जे करायचं ते करत होतो. यावेळेला थोडं इलेक्शनचीच, एकतर दिवाळी म्हणतोय मी, गणपती, नवरात्र, आमचं तर म्हणणं होतं की निवडणुका तुम्ही दिवाळीनंतर घ्या. पण दुर्दैवाने त्याच पिरियडमध्ये आल्यामुळे प्रचारात सुद्धा प्रॉब्लेम होता. त्या युती आघाडीला उशीर झाला आणि त्याच्यामुळे जाहिराती वगैरे आमच्या बनवून आम्ही तयार ठेवले, सगळं तयार आहे. पण थोडंसं काही पुढे मागे होतं. अडचणी असतात थोड्याशा. ठीक आहे, त्या अडचणींवर तुम्ही मात करू शकाल अशी तुम्हाला शुभेच्छा. आज इथे आलात, आमच्याशी बोलला त्याबद्दल धन्यवाद. निवडणूक स्पेशल टॉक टाइम मध्ये उद्या आपण भेटणार आहोत एका नव्या पाहुण्यासह. पहा फक्त IBN लोकमत.